विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, तर आज आपण पेपर 2 भाग 1 चे आन्सर की जी संभाव्य आन्सर की आहे ती पाहू. मी जेवढे जास्तीत जास्त व्यवस्थित उत्तर देता येईल तेवढे देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि माझ्याकडे ते फोटो क्लिअर नव्हते त्यामुळे मी थोडंसं ते टाईप केलेले आहेत क्वेश्चन. तर आपण पाहूया. तो उतारा जो आहे तो सर्वांकडे असेलच, तर हे ओ सिरीजचा आहे. तर पाहूया आपण पुढं. तर त्याचा प्रश्न आहे, आजचे विपुल लेखन व प्रवाह याची मराठी जगात वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात ओळखा. तो विपुल हे काय आहे? तो विपुल हे काय आहे? विशेषण आहे. पुढचा प्रश्न पाहू. लेखकाच्या मते कोणती बाब आपल्या घरात अनिवार्यपणे सामील झाली पाहिजे? पहिले धारण शिक्षण, दुसरं मोबाईल लँग्वेज, तिसरं मराठी पुस्तकाची गुणवत्ता, चौथे मराठी दैनिक. तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 मराठी दैनिक. पुढचा प्रश्न पाहू. आजच्या दैनंदिन व्यवहारात काय लोप पावले आहे असे लेखकाला वाटते? पहिलं भाषेचे अनेक घटक, दुसरं कीर्तन व निरूपण, तिसरं समृद्धीचा वारसा, चौथं मराठीचा इतिहास. तर याचं बरोबर उत्तर आहे भाषेचे अनेक घटक. पुढचा प्रश्न पाहू. वारसा शब्दाचा समानार्थी आशय असलेला पर्याय निवडा. पहिलं निष्फळ बोलणे, दुसरं उत्तराधिकारी, तिसरं पुन्हा पुन्हा आणि चौथं वडिलोपार्जित हक्क. तर आता वारसा म्हटलं ना, ते संस्कृतीचा वारसा असतो, इतिहासाचा वारसा असतो. पॅरेग्राफमध्ये इतिहासाचा वारसा दिलेला आहे, पण यांचं जे ऑप्शन आहे त्यांनी वेगळंच दिलं, त्यामुळं मग त्याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 उत्तराधिकारी. पुढचा प्रश्न पाहू. लेखकाच्या मते पालकांनी कोणती कृती करावी? पहिलं विपरीततेचा विचार, दुसरं विरोधाभासी विचार, तिसरं शालेय पातळीवर त्यांचा सहभाग, चौथं मराठीची पालखी वाहने. तर याचं बरोबर ऑप्शन आहे ऑप्शन क्रमांक 3 शालेय पातळीवर त्यांचा सहभाग. पुढचा धोरण या शब्दाचा आशय नसलेला पर्याय शोधा. पहिलं काम करण्याची पद्धत, दुसरं एकाग्र चिंतन, तिसरं सारासार विचार, चौथं वहिवाट. तर याचं बरोबर ऑप्शन आहे ऑप्शन क्रमांक 2 एकाग्र चिंतन. लेखकाच्या मते कोणत्या दोन बाबतीत विरोधाभास आहे? पहिलं लोक समीरकी आणि मराठीचा विस्तार, दुसरं मुलांचे दप्तर पाठ्यपुस्तकाची गुणवत्ता, तिसरं लोकसमूहाची भाषा आणि मोबाईल लँग्वेज, चौथं मराठी साहित्य आणि आजचे विपुल लेखन. तर याचं बरोबर ऑप्शन आहे ऑप्शन क्रमांक 3 लोकसमूहाची भाषा आणि मोबाईल लँग्वेज. तर याच्यातलं जो ऑप्शन काही प्रिंटमध्ये चुकलं असेल तर ते तुमच्या ह्याच्यामध्ये आहे, त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही. पुढचा प्रश्न पाहू. तर लेखकाच्या मते मराठी भाषिक चळवळीत अग्रक्रमावर असावयास बाकीपैकी विसंगत पर्याय शोधा. पहिलं नेमकी उपाययोजना, दुसरं पाठ्यक्रमातील विरोधाभास, तिसरं पालकाचे सहभागित्व, चौथं शाळांची गुणवत्ता. तर याचं बरोबर ऑप्शन आहे ऑप्शन क्रमांक 2 पाठ्यक्रमातील विरोधाभास. पुढचा प्रश्न पाहू. पुढीलपैकी भाववाचक नाम कोणते? पहिले पालखी, दुसरं आहे भजन, तिसरं आहे मराठीपण, चौथं आहे कीर्तन. तर याचं बरोबर ऑप्शन आहे ऑप्शन क्रमांक 3 मराठीपण. तर कवितेचा आहे हा पॅरेग्राफ. पुढं पाहू. त्यातले प्रश्न. भारत देश सामर्थ्यवान वैभवशाली झाला तर जगाला कोणता संदेश देईल असे कवीला वाटते? पहिलं पुरुषार्थाचा, दुसरा संहार्दतेचा, तिसरा शांततेचा आणि चौथा पराक्रमाचा. तर याचं बरोबर ऑप्शन आहे ऑप्शन क्रमांक 3 शांततेचा. पुढचा प्रश्न पाहू. हातात हात घेऊन हृदयास हृदय जोडून या पंक्तीतून कवी कशाचे आवाहन करीत आहे? पहिलं जनसेवा, दुसरं प्राणार्पण, तिसरं परस्पर बंधुभाव, चौथं पराक्रम. तर याचं बरोबर ऑप्शन आहे ऑप्शन क्रमांक 3 परस्पर बंधुभाव. तिमिर शब्दाचा समानार्थी शब्द शोधा. पहिले अंधकार, दुसरं तमाशा, तिसरं अंगार, चौथं टिफिन.
तर याचं बरोबर ऑप्शन आहे ऑप्शन क्रमांक 1 अंधकार. पुढीलपैकी विशेष नाम कोणते? पहिले पताका, दुसरं सूर्य, तिसरं देश, चौथं कंकण. तर याचं बरोबर ऑप्शन आहे ऑप्शन क्रमांक 2 सूर्य. भारत देश विश्वात शोभून दिसावा यासाठी कवीने त्याला काय करायला हवे अशी अपेक्षा व्यक्त केली आहे? संहारक, भाग्यवान, सिद्ध आणि सशक्त. तर याचं बरोबर ऑप्शन आहे चौथं सशक्त. पुढचा प्रश्न पाहू. राष्ट्रासाठी नेमकं काय करायची सिद्धता कवी मनाची आहे? पहिले प्राणार्पण करण्याची, दुसरं पुरुषार्थ बाळगण्याची, तिसरं पराक्रम दाखवण्याची, चौथं हातात हात घेण्याची. तर याचं बरोबर ऑप्शन आहे ऑप्शन क्रमांक 1 प्राणार्पण करण्याची. पुढचा पूर्वकथन ही एक उपक्षमता आहे याचा संबंध कोणाशी आहे? पहिलं मुद्दे लिहिणे, दुसरं वाचन करणे, तिसरं आराखडा तयार करणे, चौथं सारांश लिहिणे. तर याचं बरोबर ऑप्शन आहे ऑप्शन क्रमांक 4 सारांश लिहिणे. जेव्हा विद्यार्थी उत्तम रोजगार मिळवण्यासाठी भाषा शिकतात तेव्हा त्यांची भाषा शिकण्याची प्रेरणा असते. पहिलं रोजगार केंद्र, दुसरं आत्मकेंद्रित, तिसरं आंतरिक आणि चौथं बाह्य. तर याचं बरोबर ऑप्शन आहे ऑप्शन क्रमांक 3 आंतरिक. प्रभावी भाषा वर्गात शिकणाऱ्यांसाठी टिंबटिंब हा सर्वात महत्त्वाचा घटक ठरतो. पहिला आहे चर्चा, दुसरे चुका कमी करणे, तिसरे मूल्यमापन आणि चौथं अनुकरण. तर याचं बरोबर ऑप्शन आहे ऑप्शन क्रमांक 1 चर्चा. पुढचं समावेशी वर्गात शिकवताना भाषा शिक्षकाने काय करावे? पहिलं प्राचार्यांना त्यांच्या अडचणी दूर करण्यासाठी खास शिक्षकांची नियुक्ती करण्यास सुचविणे, दुसरं शाळेतील 6-6 तास शांतपणे पसार करण्यास त्यांना सांगणे, तिसरं हुशार विद्यार्थ्यांना बेताच्या विद्यार्थ्यांची काळजी घेण्यास सांगणे, चौथं वेगवेगळ्या अध्यापन पद्धतीचा वापर करून त्यांना शिक्षण प्रक्रियेत मदत करणे. तर यातलं बरोबर ऑप्शन आहे चौथं. सोपा होता तसा पेपर, एवढा अवघड नव्हता. पुढचं पाहू. भाषा निपुणतेच्या संदर्भात पुढीपैकी कोणती बाब सर्वात महत्त्वाची आहे? पहिलं अचूकता आणि विकसित करणे, दुसरं अगदी कमी किमतीचे किंवा जवळजवळ फुकट उपलब्ध असलेले शिक्षण साधनांचा वापर करणे, तिसरं निर्दोष उच्चारासह वाचन, चौथं पाठाच्या शेवटी दिलेल्या लेखी प्रश्नांचा सराव करणे. तर याचं बरोबर ऑप्शन आहे ऑप्शन क्रमांक 1 अचूकता आणि ओघ. इथं ओघ शब्द राहिलाय, ओघ विकसित करणे. पुढचं आहे एक प्रभावी भाषा शिक्षकाने काय करावे? पहिल्या विद्यार्थ्यांना बोलण्याची कमी संधी देणे, दुसरं समूह कार्याला व जोडीने करणाऱ्या कार्याला कमी वेळ देणे, तिसरं स्वतः बोलण्यात जादा वेळ घेणे, चौथं विद्यार्थ्यांना जास्त बोलते करणे. तर याचं बरोबर ऑप्शन आहे ऑप्शन क्रमांक 4 विद्यार्थ्यांना जास्त बोलते करणे. पुढचा मुद्रित समृद्ध वातावरण हे कोणत्या 2 बाबींचा समावेश भाग आहे? पहिले साक्षरता आणि भाषा, दुसरं स्वतः सवंगडी, तिसरं शाळा वर्ग, चौथं वाचन स्वतः. तर याचं बरोबर ऑप्शन आहे ऑप्शन क्रमांक 3 शाळा वर्ग. बहुभाषिकता हे साधन आहे म्हणजे? पहिला आहे अभ्यासक्रमाला व्यापून भाषा शिकवणे, दुसरं मुलांच्या भाषेला एक साधन म्हणून वापरणे, तिसरं अनेक भाषा शिकणे, चौथं प्रत्येक शब्दाचा प्रतिशब्द मुलांच्या भाषेत सांगणे. तर याचं बरोबर ऑप्शन आहे मुलांच्या भाषेला एक साधन म्हणून वापरणे. तुमच्या वर्गात अंकित हा दृष्टिबाधित विद्यार्थी आहे, एक भाषा शिक्षक या नात्याने तुम्ही काय कराल? पहिलं वेगवेगळ्या प्रकारचे हावभाव आणि अंगविन्यास करणार, दुसरं स्वरशैलीसह बोलणे व स्पर्श आणि अनुभव काढणाऱ्या साधनांचा वापर, तिसरं विविध तत्वांवर भर देणे, चौथं शिकवताना वेगवेगळ्या प्रकारच्या दृष्टिफिती वापरणार. तर याचं बरोबर ऑप्शन आहे
दुसरं, स्वरशैलीसह बोलणे व स्पर्श आणि अनुभव काढणाऱ्या साधनांचा वापर. प्रत्येक भाषेचे स्वतःचे आणि टिंबटिंब प्रकारचे व्याकरण असते. पहिलं केंद्र शासनाप्रमाणे, दुसरं लिपिबद्ध, तिसरं नियमबद्ध आणि चौथं राज्य शासनाप्रमाणे. तर याचं बरोबर ऑप्शन आहे ऑप्शन क्रमांक 3 नियमबद्ध. त्रिभाषा सूत्राची तिसरी भाषा म्हणजे हिंदी राज्यातील हिंदी शिवायची भाषा, दुसरं फक्त विदेशी आणि परकीय भाषा, तिसरं देश पातळीवरची भाषा, चौथं फक्त संस्कृत. तर याचं बरोबर ऑप्शन आहे फक्त विदेशी किंवा परकीय भाषा किंवा आधुनिक भाषा. असं जे 3 नंबर जे आपलं बऱ्याच वेळेस त्याच्यात सुधारणा होत गेल्या. तर त्यावेळेस असं पण म्हटलं की परकीय भाषा न शिकवता तुम्ही आधुनिक भाषा शिकवली तरी चालेल, पण इथं त्यांनी त्या आधुनिक भाषेचं ऑप्शन दिलेलं नाही आहे, देश पातळीवरची भाषा दिली आहे. त्यामुळं ते ऑप्शन दिलेलं नसल्यामुळे याचं जे आहे त्रिभाषा सूत्रात तिसरी भाषा ही फक्त विदेशी किंवा परकीय भाषाच असू शकते. मग पुढचं पाहू, मुली वाचवा मुली शिकवा या संबंधीचा एक तक्ता शिक्षिका भिंतीवर लावते. ती मुलांना तक्ता नीट पाहण्यास आणि त्यावर एक लहान परिच्छेद लिहिण्यास सांगते. इथे शिक्षिकेने वापरलेला तक्ता म्हणजे पहिलं ऑप्शन विश्वसनीय सामग्री, दुसरं निरुपयोगी सामग्री, तिसरं अधिकृत सामग्री आणि चौथं एकीकृत सामग्री. तर याचं बरोबर ऑप्शन आहे ऑप्शन क्रमांक 4 एकीकृत सामग्री. पुढचं पाहू, ओघवता म्हणजे पहिलं आहे वाक्यात नीट उच्चार करणे, दुसरं बोलणे वाचणे लिहिणे यातून स्वतःला समाधानकारकपणे व्यक्त करणे, तिसरं अचूक लेखन, चौथं व्याकरणाच्या नियमांची नीट समजणे आणि वापरणे. तर याचं बरोबर ऑप्शन आहे ऑप्शन क्रमांक 2 बोलणे वाचणे आणि लिहिणे यातून स्वतःला समाधानकारकपणे व्यक्त करणे. पुढचं वाचनाची ऊर्ध्वगामी पद्धती यावर भर देते म्हणजे खालून वर. तर पहिलं आहे ध्वनी, दुसरं शब्दांश, तिसरं वाक्य शब्द आणि अक्षर. तर आता यांचा बरोबर ऑप्शन कोणता आहे? तर याचं बरोबर ऑप्शन आहे ऑप्शन क्रमांक 1 AEBDC. पुढचं पाहू, भाषा आत्मसात करण्याच्या संदर्भात पुढीलपैकी कोणती बाब सामाजिक अन्योन्य क्रिया सिद्धांतावर आधारित आहे? पहिले अनुकरण आणि प्रबलीकरण करण्याची संधी दिली तर भाषा शिकवता येते. दुसरं भाषा शिकणाऱ्यांना इतरांशी संभाषण करण्याची संधी मिळाली पाहिजे. तिसरं भाषा शिकणाऱ्या त्यांच्या तुलनेत अधिक क्लिष्ट पातळीवर घेऊन जाणे. चौथा अभ्यासक्रमाला व्यापून टाकणाऱ्या भाषेचा आधार घेऊन शिक्षणावर भर दिला तर भाषा शिकता येते. तर याचं बरोबर ऑप्शन आहे ऑप्शन क्रमांक 2 भाषा शिकणाऱ्यांना इतरांशी संभाषण करण्याची संधी मिळाली पाहिजे. तर संधी मिळणे हा एक टॅगवर्ड होता, आपण टाकलेला होता आपल्या व्हिडिओमध्ये. तर तुम्ही टॅगवर्डचे व्हिडिओ पाहिले असेल व शेवटचे जे मी 2-3 व्हिडिओ टाकले होते ते पाहिले असेल तर तुम्हाला या प्रश्नाचे आन्सर एकदम चांगले आलेले असतील. तर विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ इथे संपलेला आहे. तुमची रिक्वेस्ट होती त्यामुळे मी हा व्हिडिओ बनवला. तर आजचा जो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा. धन्यवाद.